उद्यान सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक छत्रपती संभाजीनगर मनपामध्ये याच्यासाठी जाहिरात आली होती. नुकतेच याची महत्वाची अपडेट येत आहे. याचे कॅटेगरी वाईज किती अर्ज आलेले ते कळत आहे. याच्या माध्यमातून आपल्याला दोन गोष्टी कळणार आहेत. एक तर आपली प्रत्येक पदासाठी स्पर्धा किती आणि ही स्पर्धा कळाल्यानंतर आपल्याला कट ऑफ कमी लागू शकतो का जास्त लागू शकतो याच्याविषयी देखील जो आहे तर तो अंदाज येतो. त्यासोबतच याचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, 5 पर्याय असणार आहेत की 4 पर्याय असणार आहेत, याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, छत्रपती संभाजीनगर मनपाकडून गार्डन असिस्टंट किंवा ऍग्रिकल्चर असिस्टंट, कृषी सहाय्यक किंवा उद्यान सहाय्यक या पदासाठी जाहिरात आलेली होती. याच्यामध्ये लक्षात घ्या S7 चं हे वेतन श्रेणी होती आणि एकूण 6 जागांसाठी ही भरती आलेली होती. परंतु याच्यामध्ये 3 वर्षाची अट होती, मनपा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केलेलं, त्याच्यामुळे खूप कमी अर्ज जे आहेत तर ते आपल्याला आलेले दिसतात. तर बघा, इथं 6 जागा होत्या आणि 6 जागांसाठी 264 अर्ज जे आहेत तर ते इथं आलेले आहेत. आता इथं आपण जे आहे तर तुमची स्पर्धा किती, तर हे आपण सगळ्यात आधी जे आहे तर ते जाणून घेऊया की तुमची स्पर्धा किती. बघा, एसटी ला जागा नव्हती म्हणून 0 अर्ज, एसटी ला 1 जागा होती त्याला 18 अर्ज आले, म्हणजे तुमची स्पर्धा किती झाली, 18 ची झाली. विजे ला 1 जागा होती त्याला आले 33 अर्ज, म्हणजे 33 ची स्पर्धा झाली. एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी यांना जागाच नव्हती. एसीबीसी ला 1 जागा होती त्याच्यासाठी आले 23 अर्ज, 23 ची कॉम्पिटिशन. ओबीसी ला 1 आले 68. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएच ची 1 11, ओपनच्या 1 त्याच्यासाठी 111. तुम्ही म्हणाल सर हे चुकीचं आहे, बरोबर आहे. ओपन साठी 111 नाही, ओपन साठी 264. तुम्ही म्हणाल सर हे कसं काय, तर लक्षात घ्या ओपन मध्ये सगळे कन्सिडर होतात मित्रांनो. एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी हे सगळे कन्सिडर होतात. म्हणून ओपनची एका जागेसाठी स्पर्धा असणार आहे 264 एवढी, लक्षात घ्या. आणि याचं जर थोडक्यात पाहिलं तर सर्वाधिक स्पर्धा आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये पाहायला मिळते 111. 111 नसून ही असणार आहे 264. किती, 264 एवढी स्पर्धा जी आहे तर ती ओपन कॅटेगरीसाठी पाहायला मिळणार आहे. सर्वाधिक कमी स्पर्धा आपल्याला ईडब्ल्यूएस मध्ये, कारण की तिथं एका जागेसाठी फक्त 11 अर्जच, एवढेच अर्ज जे आहेत तर ते इथं आलेले. बाकी कॅटेगरीमध्ये जर पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त ओबीसी मध्ये अर्ज जास्त आलेले आहेत. त्याच्यानंतर विजेचे पण चांगले अर्ज आलेले आहेत आणि एसटीचे 18 अर्ज आलेले आहेत. पण ईडब्ल्यूएच चे 11 अर्ज आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात. म्हणजे टोटल जर पाहिलं एक म्हणजे 6 जागांसाठी एवढे ज्या 6 जागा होत्या त्याला टोटल अर्ज किती आलेले आहेत मित्रांनो, 264 एवढेच अर्ज जे आहेत तर ते इथं आलेले आहेत. 6 जागांसाठी 264 म्हणजे सरासरी एका जागेसाठी 44 उमेदवार येतात. किती, 44 उमेदवार रिंगणात जे आहेत तर ते पाहायला मिळतात. काही एवढी जास्त स्पर्धा नाही आहे. एक्झाम पॅटर्न पण यांनी दिलेला आहे. बघा, तुम्ही इथं बघू शकता गार्डन असिस्टंट आणि ऍग्रिकल्चर असिस्टंट याचा हा एक्झाम पॅटर्न आहे, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स आणि सब्जेक्ट नॉलेज विचारले गेलेले. 40 प्रश्न येतील 80 गुणांसाठी. बाकी वरचे हे 15 15 15 60 प्रश्न, 2 तास वेळ तुम्हाला मिळणार आहे. इथं लक्षात घ्या, इथं कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, कारण की इथं नो पेनल्टी म्हटले. सोबत त्यांनी 5 पर्याय दिलेले. किती, 5, 4 नाही 5 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर जी इंटेलिजन्स टेस्ट होणार आहे ज्याच्यामध्ये 15 प्रश्न आहेत, त्या 15 पैकी 10 प्रश्न आपले रिझनिंग वर येणार आहेत आणि 5 जे प्रश्न असतील तर ते आपले क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याच्याशी संबंधित म्हणजे गणित या विषयाशी संदर्भातले प्रश्न जे आहेत तर ते येणार आहेत मित्रांनो. आणि आता लक्षात घ्या, बरेच उमेदवारांना इथं फॉर्म भरता आला नसेल कारण की 3 वर्षाची अट होती. परंतु कृषीच्या ज्या बहुतांश परीक्षा आहेत ते एमपीएससी कडेच गेलेले आहेत आणि एमपीएससीचा पाया म्हणजे स्टेट बोर्ड. आणि या स्टेट बोर्डची फक्त 99 रुपयात तुम्हाला संपूर्ण बॅच जे आहेत तर ते इग्नाइट अकॅडमी उपलब्ध करून देते, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी सोबत आणि सर्वात कमी माफक दरात. म्हणजे एवढं याच्यात कुठंच तुम्हाला मिळणार नाही, पुस्तक पण नाही किंवा स्टेट बोर्ड जरी सगळे एकत्र घेतलं तरी ते शक्य नाही होणार. तरी आम्ही जे आहे तर ते विद्यार्थ्यांसाठी खास 99 रुपयात ही बॅच जी आहे उपलब्ध करून दिलेली. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. आणि इग्नाइट ऍग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करून ठेवा आणि ते बेल आयकॉन पण दाबून ठेवा, कारण की ऍग्रिकल्चरचे रिलेटेड एकदम छोटी बातमी असेल तरी ती तुम्हाला सर्वात आधी कळते. म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.